त्या बाजून तिकडून कापायची गरज काय नाही. बांधा कापण्यासाठी एकदम उत्कृष्ट असं हे जुगाड आहे. दुकानात जे मी तुम्हाला मिळतं दुकानात करवत असते, दोन्ही बाजून कापतं त्याने. सरळ काप, तिरकं करू नको, तिरकं नको करू. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी काय तुम्हाला देणार नाही आहे कोणालाच. हे मी माझ्यासाठी आणलेलं आहे. तर हा व्हिडिओ बघून कुणीही माझ्याकडे मागू नये. मी कोणालाच देणार नाही आहे. या व्हिडिओतून व्हिडिओच्या थ्रू मी सांगत आहे तुम्हाला की हे तुम्हाला कोणालाही मी देणार नाही आहे. पण तुम्हाला नक्की सांगू शकतो की हा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः घेऊ शकता आणि कापू शकता. स्वतःच्या घरचे पैसे तुम्ही खर्च करा आणि घ्या, दुसऱ्याकडनं हे करण्यापेक्षा. तसं मोडू नको रे, ते पातं मोडेल. अजून मागे कापू. हे बघा कसं कापू शकतो बघा. हे बघ एकदम इझी कापतोय ऋग्वेद. ड्रोन कॅमेरा असतं तर दाखवता आलं असतं व्यवस्थित. हे बघा झूम करून दाखवतो. हे बघा बघा कसं कापतोय. हे कुठच्याही कृषीच्या दुकानात तुम्हाला हे मिळून जाईल. हे बघा मोडलं. हे बघा किती वेळात मला कापलं त्यांनी बघितलं तुम्ही. तुम्हाला ते झूम करून दाखवायला लागला. ते बघा सुंदर कापलं एकदम. बघा कसा कसरत करतोय. मागे एक व्हिडिओ टाकला होता, मला त्याने एक गिफ्ट दिलं होतं. दुसरं गिफ्ट आहे ते टाकायचं राहिलं आहे. व्हिडिओ पाठवायचं राहिलं आहे. टाकायचं नाही, पाठवायचं राहिलं आहे. तो मी पाठवेन लवकरच. तुम्ही कमेंट करून सांगितलंच नाही की दुसरी वस्तू काय आणलेली आहे ती सांगा म्हणून, पाठवा म्हणून. ती मी शूटिंग केलेलं आहे परंतु अजून पाठवायला वेळ नाही तेवढा. हे बघा, हे बघा कसं कापते. एकदम जोरात काम कापण्याचं चालू आहे. नको एका बाजूनच काप, जागा बदलू नको. वर काप कष्ट पटला. वरती नाही जमला, तिकडे सगळं ती एकच फांदी आहे ना म्हणून तशी कापते. हां आणि तू खाली उभा राहू नको. हात दुखायला लागला का? होय. हां तरीच जमलायस तू, कंटाळा इकडे तिकडे करतोयस. झालंय आता. हळू 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 हळूहळू खाली येईल बघ, तेव्हा समजेल. लक्ष ठेव, झोलवू नको जास्त. हळूहळू काप. ओढून येईल वाटतं. ओढून नको काढू. ओढून काढायची नसते. ते पुढचं टोक असतं ते ओढलंच ना तर ते खराब होणार लवकर. इथनं बघू आहे का आपण, तिथे जाड आहे. नको, तिथूनच काप. मुळासकट जाऊ दे. मग ती दुसरी फांदी आहे ना तिकडची वरती उभी केलेली, ती मजबूत होईल. कोणी आता कापायला पण मिळत नाही, त्यामुळे खालून हे काम करायला एकदम बेस्ट आहे. काठी घ्यायची आणि त्याला ती करवत लावायची, फिक्स करायची आणि कापायचं. कसरत जोरात चालू आहे रघुवेची. गेली 2 मिनटं. आता तिकडच्या फांदीवरून इकडे यायला 2-3 मिनटं लागली असती, पण तेवढ्या वेळात हे कापून होईल. न झाडावर चढता 4-5 फांद्या आरामात कापून होतात. कमेंट करून नक्कीच सांगा हे जुगाड कसं आहे, तुम्हाला कसं वाटतंय ते वाटलं आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे आहे का, किंवा तुम्ही हे जुगाड पूर्वी बघितलं आहे का. नको ओढू नको ऋग्वेद, झालं आहे, संपलं आहे कापून. ते जरासंच राहिलं आहे. आणि तुम्ही कुठच्या गावातून बघताय, कुठच्या जिल्ह्यातून किंवा कुठच्या तालुक्यातून बोलताय ते म्हणजे मला तुम्ही सांगा. म्हणजे मलाही कळेल की तुम्ही कुठच्या भागात माझा व्हिडिओ बघितला जातो आहे हे मला कळेल. तर नक्की कृपया सर्वांनी कमेंट करून सांगा आणि माझा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तुम्ही जर प्रथम माझ्या या चॅनलला जर बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता तो खूप कंटाळलेला आहे ऋग्वेद, कापता येत नाही आहे म्हणून. सांभाळून रे. मी कापू.
खूप कंटाळलेला आहे. आता ही एक फांदी शेवटची कापूया आपण आणि आजच्या दिवसाचं काम थांबवूया. खूप कंटाळलेला आहेस तू. राहिली जराशीच राहिली. अशा प्रकारे ही फांदी आता बांधर ज्या ठिकाणी आहे ती फांदी आम्ही कट करतोय. तुम्ही म्हणाल ह्या कलमाच्या फांद्या का कट करताय तुम्ही, तर हे बांधा आहे. बांधा म्हणजे पक्षी काहीतरी हे खातात आणि त्या बिया वरती जातात. ते काहीतरी सर्वसाधारणपणे बऱ्याच झाडांवरती ही बांधी असतात, पण आपल्याला हापूस आंब्याच्या झाडावरती असेल तर आपण कट करतो किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असले तर आपल्याला ज्या ठिकाणी जास्त करून दिसतं ते आंब्याच्या झाडावर दिसतं किंवा कलमाच्या झाडावरतीच जास्त दिसतात, कारण त्या झाडावरती काही ना काही खाण्यासाठी येतात पक्षी. जरासं एवढे नको ओढू नको नको हे ते बघा तुटलंय ते म्हणून ओढतोय. नको नको शेवटपर्यंत कापलं नाही हां जाणार. ते बघा. मागे राहा, लांब हो. अरे वा, हे बघा अशा प्रकारे त्याने कापून पूर्ण केलेलं आहे. ते कापून कसं आहे, नाही. कसं वाटलं हे मशे? हे आहे चांगलं, पण दमायला भरपूर होतं. दमायला होतं, हात दुखतात. सवय नाही म्हणून हात दुखतात. आणि वरती न चढता हे खालून कापता येतं, बरं वाटत नाही. वरती चढणं चांगलं की खालून जायला कापायला बरं आहे? खालूनच कापायला बरं आहे, पण हात दुखतात भरपूर. ते जे हां, जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत हे त्रास होणार, पण सवय झाली की काय नाही. वरती चढणार आहेत त्यांना ते सोपं आहे. हां चढून कापणं त्यांना हे बरोबर वाटणार नाही. ठीक आहे, तर मी इथेच व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. हे बघा ही बांधी सगळी तोडलेली आहेत ऋग्वेदने. धन्यवाद.